हाय हॅलो नमस्कार, मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरवसे. तर हा सकाळी 6:30चा व्ह्यू आहे. आमच्या गॅलरीमधनं असं काय दिसत होता. मला मोह आवरला नाही की थोडंसं तरी व्हिडिओ काढावाच म्हणून मी काढला. तर पहिल्यांदाच एवढा पाऊस झाला की आमच्या इथं रेल्वे पटरीच्या ट्रॅकवर पण पाणी साचलेलं आहे. आणि किती सुंदर असं नारळाचं झाड, ते शेवरीचं झाड वगैरे छान दिसतंय म्हणून म्हटलं काढावंच थोडासा सीन. मग हा सीन बघत बसले तर घरातले कामं राहतात म्हणून परत ते आपला मोबाईल ठेवला आणि आपल्या घरातल्या कामाला सुरुवात केली. तर मी इथं चपात्याचं पीठ मळत होते. शाळेला मुलीला सुट्टी आहे, मिस्टरांना कामाला सुट्टी, पण मला ह्या कामाला अजिबात सुट्टी नाही. उलट त्यांना सुट्टी असली की मला भरपूर कामं वाढलेली असतात. ते म्हणतात ना, बाईनं चंद्रावर वगैरे जावं पण घरातलं धुणं भांडे आणि स्वयंपाक करून जावं. असं काहीतरी बायकांचं आपल्या बायकांना काम करावंच लागतं. सगळ्यांना सुट्टी असते पण आपल्याला काही सुट्टी नसती. पण मी इथं आता मटकीची भाजी. बरं ते जाऊ दे सोडा. मी आता इथं भाजी करायला घेतली होती मटकीची. त्यासाठी मटकी पाण्यामध्ये टाकली आणि नंतर एक कांदा बारीक चॉप करून घेतला, एक टमॅटो बारीक चॉप करून घेतलं आणि कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाका. मी थोडंसं जास्तच टाकते त्याच्यामुळं थोडंसं जास्त 3 चमचे टाकलेलं आहे. नंतर तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता वगैरे टाकला. कांदा असा सोनेरी कलर येईपर्यंत त्याला छान असा परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये टमॅटो टाकायचा. टमॅटो पण छान असा मऊ झाला की त्याच्यामध्ये वाटलेले कोथिंबीर, खोबरं आणि लसूणचं वाटण 1 चमचा टाकून घ्यायचं. मग मी त्याच्यामध्ये हळद टाकली, ते थोडंसं मिक्स केलं. नंतरनं 1 चमचा धनेपूड टाकली. नंतरनं आपल्या घरातला काळा मसाला टाकला आणि ते छान मिक्स असं करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये आपली मटकी टाकून छान 5 मिनटं असं परतून घ्यायचं. छान असं परतायची तेलामध्ये आणि त्या मसाल्यामध्ये अशी मटकी पूर्णपणे परतून झाल्यावरती आपल्याला रस्सेवाली करायची असली जास्त पाणी टाकायचं आणि थोडीशी लपतपीत करायची असेल तर थोडंसं पाणी टाकायचं. मग मी इथं नंतरनं मीठ टाकलं आणि वरतून शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि भाजी आपली शिजू दिली. अशी छान शिजू द्यायची. जेवढा रस्सा पाहिजे तेवढा रस्सा करायचा किंवा आपल्याला थोडीशी घट्ट पाहिजे असेल तर घट्ट करून घ्यायची. तर मी इथं थोडीशी घट्टच करणार आहे, अशी पातळ अशी करणार नाही आहे. मग नंतरनं म्हटलं आता भाजी शिजते तोपर्यंत आपण आपल्या इथं पोळ्या करून घ्याव्या, चपात्या करून घ्याव्या. तर इथं माझं वटपौर्णिमेचं पुरण राहिलं होतं ना, त्याच्या मी आधी 4 पोळ्या करून घेतल्या आणि नंतरनं मग चपात्या केल्या. ही आता मी पहिली तर पोळीच केलेली आहे. पोळे माझ्या खूप छान होतात, मऊसूत होतात एकदम. आमच्या घरातले तर सर्व म्हणतात, पण छान होतात ते पोळ्या. मी इथं आधी मग पोळ्या करून घेतल्या आणि नंतरनं चपात्या करायला सुरुवात करणार होते. पोळी कशी अशी टम्म फुगलेली आहे बघा माझी. आणि आता माझ्या इथेच चपात्या पण झालेल्या आहेत, पोळ्या पण झालेल्या आहेत. त्या स्वयंपाक तर पूर्ण करून घेतलेला आहे मी. स्वयंपाक तर झालाय पण आता घरातले बाकी कोणी उठलेले नाही कपडे वगैरे धुवायला. आज ऊन पडले, थोडंसं धुवावं म्हटलं कपडे, तर कोण उठायचा पत्ता नाही. पण हे वाढवलेलं काम आहे की हे कोण हे कोण करणार काम. हे रात्रीचे भांडे, जर रात्री कंटाळा आला म्हणून भांडे काही घासलेच नाहीत. मग आता हे भांडे घासायचे, तोपर्यंत उठतील सगळे. मग आंघोळी झाल्या की मग कपडे धुवायला लागायचं. आज नाश्ता वगैरे काही बनवला वगैरे नाही. आमच्याकडे ट्रेन येते, त्याचा आवाज इग्नोर करा. घ्या माशा. हाय कर, हाय कर, हाय कर, हस कर, हाय कर ना. बरं गुड मॉर्निंग कर, कर कर, कर ना मम्मा, कर ना. हे जर केळी मी खा म्हणून मागं लागले असते तर खाल्ली नसती, आणि स्वतःच आता मनाने घेऊन चालू केलेलं आहे खायला. शानू मॅडम, ओ शानू मॅडम, ओ काय करताय? काय खाते तू? केळी खाते? मम्मा. काय केळी खाते तू? इथे बघा पावसाने थोडंसं उघड दिलेला होता म्हणून मी काल धुतलेले कपडे बिपडे असे छान असे बाहेर वाळायला टाकलेले होते.
म्हणलं आता थोडंसं नाही का त्याला ऊन दिलं म्हणजे बरं पडेल. मग मी कपडे धुवायला बसणार होते म्हणून सानूचे पप्पा सानूला घेऊन ते तसे लांब 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 फिरत होते. नाहीतर मी कपडे धुवायला बसले की ती पाण्यामध्ये येते, त्याच्यामुळे ते थोडंसं लांब लांबच फिरत होते. मग पाऊस उघडला तोपर्यंत म्हणलं पटकन कपडे धुवून असे बाहेर दोरीवर वाळत घालावे, जेणेकरून वारं जरी लागलं तरी ते कपडे सुकून जातात. आणि इथून आमच्या इथून अशी ट्रेन जाते. तुमच्याही घरात असं असतं का की कपडे सुकायला टाकलेत? मी तसं कपडे सुकायला असे कपाटावर, दरवाजावर सगळीकडे टाकलेले आहेत. तुम्ही पण टाकलेले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मग 8 दिवस झालं होतं माझं बेडशीट काय चेंजच केलं नव्हतं, ऊन नव्हतं, पाऊसच चालू असल्यामुळे मी काय चेंज केलं नंतर मग मी म्हटलं बेडशीट पण चेंज करून घ्यावं, म्हणून मी आज बेडशीट पण चेंज करून घेतलं. मला हे अशा प्रकारचे बेडशीट आवडतात. ते साधेवाले बेडशीट टाकले की लगेच 5 मिनटामध्ये गोळा होऊन जातात, म्हणून मी हे असे इलेक्ट्रिकवालेच बेडशीट वापरते. कारण सानू सगळीकडे फिरते करते, त्याच्यामुळं का ते गोळा काही होत नाही. ते एकदा टाकलं म्हणजे थोडंसंच परत इकडे तिकडे झालेलं असलं की ओढून घेतलं की ते व्यवस्थित नीट होतात. सानू आता घडी घातली मी. ए आगाव, ए आगाव. अगं दे ठेवायचं. देवा मा. घातलेल्या कपड्यांच्या घड्या अशा इचकल्यात आणि नंतर आता अभ्यास करायला बसल्यात मॅडम. पुस्तक आता वाचणार आहे त्या. सानू काय करते? हा काय करते का तो? अगर हाणूचं नंतर ना आवरून दिलं, मग अशी आवरलं नव्हतं. उठायला उशीर केला की अशीच पारुशी लय वेळ राहते. हाय कर का बाबू? हाय. फ्रॉक विचार कसा दिसतोय फ्रॉक तिला. सानूचं आवरून दिलं आणि घरातले छोटे मोठे कामं वगैरे केले. पोछा मारायचं वगैरे, भांडी हे सर्व घासून घेतले, घर क्लीन करून घेतलं. नंतर मग आमच्या इथं ना सोलारचं वरती काम चालू होतं. मग त्या सोलारवाल्यांसाठी मी इथं चहा ठेवलेला आहे. का 4 जण आहेत वरती काम करत होते, ते मग मी वरती येऊन चहा दिला आणि बघितलं त्यांनी काम कसं केलं वगैरे. म्हणलं तोपर्यंत म्हणलं पण वरती टेरेसवरनं आमच्या इथला व्ह्यू इतका सुंदर दिसत होता. परत एक व्हिडिओ काढला. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आजच्या पुरतं एवढंच असेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.